नमस्कार मंडळी. टेन्शनच्या वणव्यानं उजाड झालेल्या आयुष्याच्या माळरानावर हास्याची फुलबाग फुलवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त घरमालक अरुण कदम पाहिजे. असं मी का म्हणतेय कळेलच या पुढील परफॉर्मन्स मध्ये. पम्या ठेव नव्हती. तू मला सांग, हे बघ, आम्ही हॉस्टेल सोडून 2 दिवस झाले इथे राहायला आलोय. मजा आहे की नाही? मजा आहे काय? मजा आहे. हॉस्टेलवर इकडे आलोय. तू मला टेन्शन आलंय. ते तुझे घरमालक आहेत ते येणार नाहीत ना? अगं तू शिवा टेन्शन घेऊ नकोस. कसं घेऊ नको? अगं आज घरमालकांच्या मुलीचा साखरपुडा आहे, त्यांच्या घरात सगळी गडबड आहे, ते तिकडे असतील. आणि लास्ट टाइम त्यांना सांगितलं की श्रमेश मेलाय, त्याचा आत्मा इथे फिरतो, ते त्यांना पटलं. ते बघ, श्रमेशचा फोटो लावलाय. रोज येतात, फोटोला हार घालतात, नमस्कार करतात आणि निघून जातात. 1 नंबरचा अरुण कदम माणूस येतो. थोडी दे, टेन्शन नको घे. हे चिकटबुंदी, हे कडक लाडू. तुम्ही दरवाजा उघडा ठेवून नेहमी गुलगुल गप्पा मारता. कोणीतरी बघितलं ना लफडी होतील. एवढं काय चिडायला? ही टिवणी लय बोलते, हिला सांगून ठेव. तिला काय बोलायचं ना? टॉवेल दे. आणि हो, जेवायला ऑर्डर कर ना प्लीज. हा, तुमचं हे काय ते एवढूसच घर आहे, किचन पण नाहीये बनवायला. बॅचलरची रूम आहे ना. ऐक ना, लॉलीपॉप ऑर्डर करशील? हा कर प्लीज. हा. प्रिया, तू काय खाणार आहे? लॉलीपॉप चालतील. प्रथमेश, मला गुड मॉर्निंग. अरे व्हेरी गुड मॉर्निंग. गुड नाईट. चला. सर लगेच कसं गुड नाईट? आता येऊ दे म्हणा, पाया पडू दे, मग गुड नाईट ना. पाया नको आज. कशाला मला साखरपुड्याची गडबड आहे. अरे काही झालं आज म्हणा ना, कोल्हापुरी चप्पल घालायची रे. या ड्रेसवर कोल्हापुरी चप्पल अशी छान दिसेल ना. तुझ्याकडे कोल्हापुरी चप्पल होती ना रे? होती पण तुटली मालक. अरे देवा. हा, आपण बाजारात जाऊन घेऊया मला. चला. इकुणाची आहे वाचाऱ्या? मला हात नका लावू चपलेला. झालं? श्रमेशची चप्पल आहे मालक. श्रमेशची चप्पल आहे मालक. वसरे इकडे ठेवतात. त्याच्या आठवणीत ठेवली होती. सॉरी, मी व्यवस्थित ठेवतो. मला खाली नको. शर्मेश, मालक माफ करा. मालक माफ करा. काय माफ करा? ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगणार होतो मी. अरे शर्मेशचा आत्मा अजून जिवंत आहे वासाऱ्या. तुला किती वेळा सांगितलं आत्माचा असा छल नाही करायचा वासाऱ्या. ए बाबा, सॉरी. ए बघ, माझं घर कधी सोडणार आहेस? मी तुझ्या पाया पडतो. पम्या, रे याचं पाय एकदम सरळच आहे वासाऱ्या. मागं मना बोलला होता 15 दिवस लागतील असं वाकड व्हायला. सरळच आहे. मालक, तो श्रमेश नाही आहे. म्हणजे तो श्रमेशचा जुळा भाऊ आहे. माणूस आहे ना, म्हणून पाय सरळ आहेत. हा शर्मेशचा जुला भाव आहे? कौरव सेम टू सेम आहे रे. जुळा आहे ना म्हणून. बस. बरं, मी काय बोलतो, तू इकडे थांबणार आहेस? हो मालक. पम्या, हा हवा सर थांबणार आहे इकडे? हा, ते मालक सांगायचं विसरून गेलो काही गडबडीत. ते आता तुमच्या आधीच 5 मिनिटं तो आलाय. आणि मालक, ते तुमच्याकडे साखरपुडा होता ना. साखरपुडा मालक तुमच्या घरी. तुम्हाला जायचं असेल ना मालक? जाऊ दे. बस बस. मी काय बोलतो, महिन्याच्या महिन्याला मला भाडं पाहिजे. देणार मालक. या वसाऱ्याच्या नादी लागायचं नाही. ना, अजिबात नाही मालक. आहे ना? कळलं ना? बरं, नाव काय पाहिलं तुझ्या? श्रमेश. ऍक्च्युली मला ते कन्फ्युजन व्हायला नको ना, म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव श्रमेश ठेवलंय. पण ऍक्च्युली वसऱ्या, कन्फ्युजन व्हायला नको म्हणून वेगवेगळं नाव ठेवायला पाहिजे ना. म्हणजे समजा याचं नाव जर सरमेश असेल तर त्याचं नाव विजय असं असायला पाहिजे ना. ह्यांच्या वडिलांचं नाव विजय आहे ना मालक. अरे बापरे, मग विजय मध्ये कन्फ्युजन होईल. हे बरोबर. पण तरी
सरमेश बोलला म्हणजे थोडंसं वेगळं नाव ठेवायला पाहिजे ना एकदम. मालक अगदीच वेगळं नाही, लिखाणात थोडा फरक आहे मालक. म्हणजे तो श्रमेश जो गेला ना हा. त्याचा शो शाळेतला होता आणि मी जो श्रमेश आहे ना माझा शो शहामृगातला आहे. अच्छा म्हणजे जो शाळेतला आहे तो मी ज्याला बोलायचो तो आधी आहे हा आणि शामरुगातला आहे तो तू आहे. हा मग मी येतो. वा वा वाला बर मी तुझी चप्पल भावाची चप्पल मी जरा घालू काय रे? चालेल मला जरा आज साखरपुडा आहे ना माझ्या घरात. चालेल मालक. हा या मालक साखरपुडा मालक मुहूर्त जवळ आलाय. झाला गौरी घाण चप्पल आहे रे. सॉरी नमस्कार. संध्याकाळी साखरपुडा लिहायचा हा. तू तू हे काय मला हे काय टेबल आहे, बाटली आहे. कानफार फोरीन हे काय बसाऱ्या. आता मी ह्याला ऍडजस्ट केलंय ना, शामरुख मधल्या शला ऍडजस्ट केलाय ना. हा अख्खा शामरुख कोण आहे? मालक ती ही नाहीये, तो हा आहे. म्हणजे हा मुलीचा पुतळा आहे. हा 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 पुतला. प्रिया टॉवेल दे. प्रिया टॉवेल दे. हॅलो हॅलो आलेत आलेत आलेत. हा पोचवतो. हा टॉवेल आणि पुतळे पोचवतो. हा ठेव, बोलू नकोस आता. हे बस इकडे. रिंगटोन आहे तुझी. प्रिया टॉवेल दे रिंगटोन. हो, एकदम भारी आहे. मला पण अशी लावून देणार रे नाही ringtone. तुम्हाला नाही मिळणार मालक, मी कंपनीचा कर्मचारी आहे ना, त्यामुळे प्रिया टॉवेल सेंटरने ती फक्त मलाच दिली आहे. हा, मालक तुम्हाला तेच सांगत होतो हा. की काय आहे, तो ना प्रिया टॉयलेट सेंटर मध्ये कामाला लागलाय म्हणून आता इथे आलाय. आणि हे असे पुतळे तोच बनवतो. हे वसरे तू यो पुतला बनवलाय. गौरा मस्त पुतला बनवलंस तू वसरे. जाम भारी पुतला बनवलायस वसरे. पण मला जरा असं डाऊट येतो रे, मला चेक करायला लागेल. काय चेक म्हणजे? मला चेक करते त्याला. उभे पुतला बनवलाय. एकदम मोमो बाईसारखा एकदम. ओरिजिनल सारखाच बनवतो तो. अरे सगळंच मऊ आहे, एकदम गुबगुबीत आहे. अरे नाही. तुला त्रास झाला ना वसरे? मी तुझ्या कानात वरलं, तिला काहीच त्रास झाला नाही. पुतळा आहे ना मालक तो. झाला. हा यो 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 मालक मालक मी काय म्हणतो, जरा हल्ल्यासारखं मला वाटलं रे. नाही मालक तुमची नजर हल्ली ना म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. हा मालक. हा? मालक अहो साखरपुडा मालक, मला उशीर होतोय. आपल्याला आमंत्रण दिलंय. मालक तुमच्या मुलीचा साखरपुडा आहे. हा. काय नाही झाला. हा पुतला मी हॉलवर घेऊन जा माझ्या. अरे मस्त आहे. म्हणजे आलेले पाहुण्यांना अशी मस्त नमस्कार करेल. तिकडे एक माणूस ठेवायची गरज नाही. जाम भारी म्हणे जामावरलाय. हॉलवर घेऊन जातो. मला नका घेऊन जाऊ. तो मालकाला द्यायचा आहे मालक. प्रिया टॉवेल सेंटरमध्ये द्यायचा आहे तो. तुम्हाला दिला तर कसं होईल माझं? मालक मला नोकरीवर काढून टाकेल मालक. आधीच शाळेतला श्रमेश गेला आणि आता शामरुगातला श्रमेश पण बेरोजगार झाला, तर मी आईला वडी ऑर्डर कुठून करू? हो हो वसर्या मी समजू शकतो.
म्हणजे तुझं पण नोकरी गेली तर अगदीच घर उद्ध्वस्त होईल ना. असू दे असू दे. मालक साखरपुडा मालक प्लीज हा आम्ही येतो हा मालक. प्रिया कुर्ती दे. प्रिया कुर्ती दे. हॅलो पाठवतो काय ते एकदा कुर्ती सगळं पाठवतो. हा ठेव. हे बसरे रिंगटोन तुझी. हा त्याची प्रिया टावेल दे तुझी कुर्ती दे. हा म्हणे ह्याच्यातली एक रिंगटोन जरा लावू. मालक देतो साखरपुडा वगैरे होऊ दे मग देतो. हा चालेल चालेल. जा जा मालक. गेले गेले गेले. अरे देवा अरे यार काय झालं प्रिया. ए लगा बाई पकड. घे बाई तुझी कुर्ती घे. हे घे. यार मालक येणार नाहीत म्हणून सांगितलं होतं ना. मग हे काय मी चालले. नाही, नको, नाही, एक नाही, कुठं नाही, नको, नको, नको. नाही. Please, please, मी नसते थांबत. असं नको करू. तू शांत हो ना. तू शांत हो. ते गेले आता. ते नाही येणार परत. अरे डोक्यात बिकत मारलं यार मला. अरे पण एवढी टपली मारली एवढं काय जातेस तू? मग मला राग येतो यार टपली मारल्यावर. नको जाऊ ना. हे सांग ना हिला, हे- शिवालीला यायचं ते म्हणते अगं की प्रिया जाऊ. प्रिया ऐक त्यांना ना मागच्या वेळी आम्ही असं सांगितलं होतं की हा मेला हा आत्मा बनून या घरात राहतो हे त्यांना पटतं. हे पुतळ्याचं पण पटलं असेल पटलं त्यांना. त्यांना. टेन्शन घेऊ नको. आणि मी पुतळा झाले हे त्यांना पटलं. हा पटलंय. तू आवर तुला जरा फ्रेश हो तुला बरं वाटेल. सावकाश. काय झालं? मी पुतळा झाले. ए काय काय हे अशी का गेली? अरे तू बारके आला होता. कोण? मालक आला होता. मी जाते. अगं थांब काय. त्यांनी प्रियाला बघितलं. हो पण काय अगं त्यांना बघून ती पुतळा झाली. मग मग मी त्यांना गंडवलं. आणि त्यांना पटलं. पटलं प्रिया पुतळा आहे पटलं. मला नाही अडकायचं शिवा- आहे. माझी बॅग दे. शिवा- मला नाही अडकायचं. माझा शिवा- मोबाईल अरे दे. शिवा- माझी बॅग थांबते. कुठे ठेवल्या मी नाही थांबत. अगं ती मी तुला थांबते. मगाशीच बोललेले. मी तुला प्रिया तुला यायचंय तर ये. मी जाते. शिवा, ऐक ना, शिवा. नाही मी जाते. आ- तू- तू- तुला मी आधीच शिवा बोललेलं. शिवा मला घेतात. एवढं कस आता ही कोण आहे? कोण आहे? कोण आहे? पुतळा. बसऱ्या पुतला तो मला कळतोय. पण हा पुतला कुणाचा आहे? मगाचा जो पुतला होता ना तो नमस्कार करत होता. ही तीर्थ मागते. मालक तीर्थ नाही मागत आहे. ती उर्दू मध्ये मुबारक करते. त्याचे कपडे पण वेगळे आहेत बसऱ्या. अहो कसं आहे मालक हा. मगाशी तुम्ही म्हणत होतात ना की तो पुतळा नमस्कार करत होता. अच्छा नमस्कार करत नाही हाच पुतळा होता. तुम्ही बोलत नाही का हा पुतळा असा उभा आहे की इथून गुलाबजल सोडेल मग लोक हात धुतील मग लोक असं करतील. तुमच्या फक्त एवढंच लक्षात राहिलंय हे विसरलाय तुम्ही. हा मालक तुम्हाला आजार झालाय. ना. तुम्ही ना गोष्टी विसरता. हा असं बोलतात लोक. मी विसरतो पण मी असं कधीतरी विसरतो. असं नेहमी नाही विसरत बसऱ्या. मालक तुम्हाला साखरपुड्याला जायचंय ना उशीर होतोय. मी परत का आलो माहितीये काय? तो पुतला मला घेऊन जायचं त्याचं भाडं किती आहे ते मला सांगा म्हणजे मी घेऊन जाईल. मालक नाही परवडणार तुम्हाला. अरे वासाऱ्या बोल किती भाडं आहे? मला नाही परवडत. नाही मालक नाही परवडणार तुम्हाला. किती भाडं आहे? 50,000 50,000 आहे तुमच्याकडे. एका मिनिटाचं. मालक ह्या पुतळ्याचं एका मिनिटाचं भाडं 50,000 आहे. 4 तास साखरपुडा किती पैसे द्यावे लागतील मालक? मग अरे एवढा मग एवढं भाडं आहे? हा पुतल्याचा फोन वाजतोय. पुतल्याचा फोन वाजतोय. हॅलो पुतला फोन वाजतोय तुमचा घ्या. हा पुतल्याने फोन कट केला. मालक टेक्नॉलॉजी हा सांग. नाही मला माहित. टेक्नॉलॉजी या पुतळ्यामध्ये मालक सेन्सर लावलेत. हा आता सांगतो. हा आठवलं काय? ह्या पुतळ्यात ना मी वेगवेगळे सेन्सर बसवलेत. हे पुतला हा तुम्ही जाऊन अशी मुवमेंट केलीत ना हा? तर तो मुवमेंट करणार. काही पण बोलतोय माझ्या. बघा. अजून नको. कसं वाटतं ना लग्नाला आलेली माणसं सासू नको. चल 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 हे तर नकोच बाल चल.
नाही असं करते समजा पाहुणे आले तर असं चिडवल्यासारखं वाटतं ना वसऱ्या. तू वसऱ्या पुतला चांगला बनवतोस रे पण पोझिशन असे चिडवण्यासारखे. मालक सॉरी पण अजून एक सेन्सर आहे. जास्त वेळ उभं राहू नका नाही तो पुतळा थुंकतो सुद्धा अंगावर. काही पण बोलशील ये रे तू काय सॉरी परत आलेले मी जाते तुला थांबायचंय. बाय चला येतो. चला वसऱ्या! अरे! मालक माफ करा. माफ करा मला. खोटं बोला तुम्ही माझ्याशी. ना मालक चुकलं मालक पुन्हा नाही बोला. विश्वासघात केला तुम्ही माझ्याशी. माफ करा मालक पुन्हा नाही करणार. 2 पुतले आहेत वसऱ्यानो. 2 पुतले आहेत. मला एक द्यायला होल म्हणून तुम्ही खोटं बोलात माझ्याशी. 2 पुतले तुमच्याकडे आहेत. हा मालक 2 पुतळे आहेत. मालक 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 आम्हाला माफ करा. तुम्ही एवढे ब्रिलियंट आहात ना की तुम्हाला आम्ही फसवू शकत नाही मालक. तुम्हाला शेवटी कळलंच की आमच्याकडे 2 पुतळे आहेत मालक. मग वसरे मला एक घेऊन दिलं असं काय असतं मी आवडत तुम्हाला ऍडजस्ट करतो म्हणजे हॉलवर पुरी साखरपुडी असं मस्त वाटलं असतं ना. नाही मालक आता ते दोन्ही डिलिव्हरीला गेले मालक. हा मालक आता डिलिव्हरी पण झाली. नाही नाही त्यांची नाही ते पोचले जिकडे जायचे तिकडे. अच्छा. मी एक काम करतो मी तुमच्यासाठी वेगळा पुतळा बनवतो. बनवशील भाषा बनवशील मी तुमचाच बनवतो ना. माझं बनवशील पण वसऱ्या 6 फुटाचा बनवा. हा चालेल असं बरोबर ना. तुमचे 2 बनवतो म्हणजे तेवढे होतील. आले माणूस नमस्कार मना करतील आणि तुम्ही, अरे ओरिजिनल. पण मालक सगळं मटेरियल लागतं. 5,000 रुपये ऍडव्हान्स मिळाले असते ना तर बरं झालं. अरे देतो ना तिथे एवढं काय. एक टीप मध्ये ठेव. 1,000 थँक्यू मालक. मालक सावकाश जा मालक. हा. एक 15 दिवस लागतील. हा पण मस्त पुतला बनवा. Yes, yes, yes. माझं असं वाटलं पाहिजे. हे सगळं टाकतो. जा मालक. रमेश आयुष्य खूप सुंदर आहे. बरोबर आहे. फक्त घर मालकाचं नाव अरुण कदम पाहिजे. वा 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 अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स. मज्जा आली. प्रसाद दा काय म्हणाल? क्या बात है अरुण, लाजवाब. थँक्यू. फुल ऑन एनर्जी आणि कमाल केलीस तू अरुण, कमाल. मस्त विषय होता आणि मस्त लिहिला होता आणि तुम्ही सगळ्यांनी फार मजा आणली त्याच्यात. म्हणजे तुमच्या दोघींचं पण कौतुक म्हणजे गंमत होती थोडीशी त्याच्यात पण ती पण तुम्ही खूप एन्जॉय केलीत आणि त्या वेळेपुरतं तेवढं स्टिफ राहणं मजा आली. वंडरफुल. सई नेक्स्ट लेवल परफॉर्मन्स होता. फार मजा आली. अरुण दादा मला असं वाटतं की तुम्ही या मंचाचे मेक बिलीव्हचे बादशाह आहात. म्हणजे तुम्ही ज्या जगात आम्हाला घेऊन जाता त्या जगातलं सगळंच अजीवर गरीब असतं आणि सगळ्यावर तुम्ही विश्वास ठेवायला लावता. हे संपूर्ण तुमचं क्रेडिट आहे असं मला वाटतं. या प्रहसनाचा आत्मा म्हणजे ह्याचं टायमिंग होतं आणि तुमच्या चौघांचं टायमिंग अप्रतिम होतं. मज्जा आली. थँक्यू. ये बात. मंडळी तमाम भारतीयांचा एकच वीक पॉइंट आहे आणि तो म्हणजे क्रिकेट. त्याचंच प्रात्यक्षिक दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले जत्रेकरी. मागे बघून कर जे करते असते. इथे बघ फोटोत अण्णाचा आहे आ. घशात अडकेल गवार जीवानीशी जाईल माझा अण्णा. काल गेलेत ना सकाळ अण्णा, अजून काय जीवनाशी जायचे. सॉरी अण्णा सॉरी. आवर आवर सुनबाई स्वतःला आवर. करतीये डाएट नाही होते वजन कमी. बावळट बायको आहे का रे तुझी सम्या. शोक आवर, खाणं नाही शोक आवर. खाण्याचं मला नको सांगू साडी. कर्नल होतो मी, उपाशी राहणं माहितीये मला.
काय म्हणायचो मी जवानो. यस सर. आपणच्या मनावर परिणाम झालाय. हरकत नाही. शोक आवर सुनबाई, शोक आवर. सम्या, हो सांत्वनाला पाहुणे रावळ येतील. शक्यतो 2 दिवस बिंडोकपणा टाळा. हो जरा थांब ना जरा. कशाला काहीच गरज दुःखात आहे ना मी. कसं लगेच ठीक आहे. बोलतात ना. थांब जरा. हा पाहिजे, हा पाहिजे. काल इथेच गेलं का कोणी? हो इथेच गेले. कळलं बाहेर? हो इथेच गेले. बाबा नाही. कोण गेलंय? आमचे अण्णा गेले. अण्णा. मला घेऊन जायचं लावा. एकटा आहे मी. सम्या, सम्या, शांत. मला खायला घेऊन गेले अण्णा. हो शांत बस बस शांत कर. अण्णा. काय रे सम्या, कोण आहे कोण हा? तो असतो शोकसभेच्या प्रत्येक स्किटला तो असतो. Yes. आज थोडासा उशिरा आला. या आधीपासूनच इथे असतो तो. हो. म्हणजे शोकसभेचं स्किट जेव्हा लिहायला गेलो तेव्हा स्त्रीच्या आधी ह्याचं कास्टिंग होतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा आपल्या हातात शेवटी काहीच नाहीये. काहीच नाही रे आपल्या हातात. नाही तसं नाही नाना. नाही बरोबर आहे रे. तुम्ही तरी कुठे ऐकता रे आमचं? बाप गेलाय तुझा. तुला म्हटलं केस काढ, ट्रान्सप्लांट केलेत म्हणालास. 80 रुपयाला एक केस आहे. पैसा मोठा झालाय रे बापापेक्षा. नाही तसं नाही. स्वतःचे नाही ते नाही, पोराची म्हटलं दाढी काढ, ती तुला काढायला जमत नाही. हो खड्ड्यात जा तुम्ही. मला नाही दाढी काढायची. उद्धट बोलतोय बघ, उद्धट बोलतोय बघ. कसं कुणाशी बोलतोयस? आपल्या घरातले मोठे आहेत ते. प्रत्येक लहान मुलगा मोरेंचा मुलगा कसं करतोस तू? एखादा लहान मुलगा तरी चांगला असेल स्वभावाने. पाया पड त्यांच्या. घरातले मोठे आहेत, कोणी उलट बोललेलं नाही त्यांना. पाया पड, पाया पड. तू बावळट आहेस का रे तू? हा स्वतःला दिलंय ना निसर्गाने हे सोडून सगळीकडे, मग कशाला दुसऱ्यांचे केस खेचतोस? का दुखलं ना मग मला कशाला दाढी काढायला होता? कसा बोलतोय बघ. कसं बोलतोयस? अण्णा गेलेत ना रे आपले पाहुणे. अण्णा गेलेत ना. नाही अण्णा नाही गेले. अण्णा जिवंत आहेत. बाजारात गेलेत माझ्यासाठी मच्छी आणायला. जिवंत आहेत. बर परिणाम झालाय जरा त्याच्या बालमानावर परिणाम झालेला आहे. म्हणजे अण्णा गेलेत हे तो स्वीकारतच नाहीये. काही परिणाम झालेला नाहीये. फॅशन्या करायच्या आहेत, फॅशन्या. केस नाही कापायची, दाढी नाही कापायची. हा कोण नातेवाईक आहे कापला? नाही. मग त्याने का केला टक्कल? हो कास्टिंग चुकलंच जरा. सगळं चुकलंय. म्हणजे तो आपल्या फॅमिलीत पाहिजे होता. सगळं चुकलंय तुझं सम्या. सगळं चुकलेलं आहे. 12व 13व घालायचंय. लक्ष असू दे घरात. नाही मी आहे, लक्ष आहे नाना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. खांदेकरी आहेत, त्यांना जेवण द्यायचंय. हो येईल खांडेकर दुपारी येणार. मित्र खांडेकर नाही, खांदेकरी असतात ना. काल होते की नाही? खांदेकरी बोलवले येणार. पाय टिकू दे घरात. सांत्वनाला लोक येणार आहेत. आता जाशील आलो नाक्यावर दम मारून. नाही मी कधीच नाही अण्णा. मी पण कधीच नाही. बावळट आहे का रे ही? का बोलती? थांब ना जरा. दोघं तुम्ही मिळून बिनडोक आहात का? ही बिन आणि तू डोक असे आहात का? गाप गाप. सम्या. अरे खांडे आला. ये रे ये पशा ये.
अचानक म्हणजे काय माहितीच नव्हतं. तिकडे अण्णा तिकडे गेलेत ना रे. काल गेले अण्णा, काल गेले. शांत शांत हरकत नाही. मला सांगा, तुम्ही जसं रडत बसलात तर बाकीचे काय करणार? तो कोणीच नाही आमचा आहे. नको नाही हे सगळं नको करू. तुम्ही कशाला रडत? अरे आमचे नातेवाईक ते आहेत. हा खरंच काय माहित नाही. पशा नाना हो. अण्णा गेला रे आपला. गेला कोण? अरे असं काय करतात ते? अप्पा, अरे आमचे मोठे काका आहेत हे. त्यांना धक्का बसलाय, अण्णा गेलाय. तो धक्का ते पचवू शकलेले नाहीयेत. त्यामुळे मध्ये मध्ये त्यांना अण्णा आठवतात, ते उठतात आणि मग त्यांना पुन्हा अण्णा गेल्याचा धक्का बसतो, पुन्हा बेशुद्ध पडतात. असंच चाललंय रे. ते सगळं विसरलेत रे. म्हणजे नेहमीचे बा. नाही विचित्र आहे बॉय धक्का बसणं वगैरे. हो विचित्र आहेच. हा सम्या, हा पोरं नाक्यावर उभी आहेत. बोले सम्याला घेऊन ये जरा, तुला रिलॅक्स वाटेल. अरे नाही रे जमणार. इथे काका आलेत बघ ना गावावरून, मधले काका खूप स्ट्रिक्ट आहेत. तुला जरा बरं. अरे नको, पशा खूप राडा मोठा झालाय. जाऊ दे ना, 13 दिवस आता हलू नाही शकत रे. जाऊ दे. चल मी येतो काय असेल तर. तू कुठे झालास? इंडिया पाकिस्तान मॅच सुरू आहे. अरे हो रे, काय झालं मॅचचं? काय झालं? गेली आहे मॅच तशी. काय रे हार्दिक पांड्या खेळतो. पशा काय 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 बोलतोय? मॅचचं काय नाही, हा म्हणाला मॅच बॉक्स ठेवा. दिवा जर ठेवायचा असेल तर मॅच बॉक्स ठेवा. म्हणजे तो मॅच बॉक्सने हे होईल असं ते म्हणाले. कशाला का हो? हे अण्णांचं अचानकच कसं काय झालं बा? हा काल सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होतो. सकाळ स्वतःच्या हाताने आंघोळ केली त्यांनी. वाकून साबण लावला. कुठे? मला दार बंद होतं ना. मी पायाला लावला असेल ना त्यांनी कदाचित. जनरल विचारलं. जनरल नाही असं. जनरल असं. अरे काय 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 पांड्याने 6 मारला. पांड्या हळू. काय पांड्याचं काय काय म्हणाला तू आता? पांड्याचं काहीतरी. नाही 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 नाना, पांड्याचं काही नाही म्हणाला. मग काय म्हणाला? हे म्हणाला तो बंड्याचं म्हणाला. काय बंड्याचं काय? बंड्या टेलर आहे ना खाली. हा तर तिथे अण्णांबद्दलच बोलत होता. आम्ही त्या दिवशी अण्णा आणि आम्ही त्या बंड्या टेलरकडे भेटलो होतो. हा म्हणत होता, आठवण काढत होता. नाही लाडकाच होता तो. बंड्या टेलर अण्णाचा लाडकाच होता. ते त्याच्या त्या उभ्या रेगांच्या निळ्या चड्ड्या शिवून द्यायचा ना त्याला लाडक्या. हो अक्कल नाही यार यांना, सांभाळून खेळता येत काय कोणाला अक्कल नाहीये पशा? काय चाललंय दुखवट्यात हे सगळं? कोणाला अक्कल नाहीये? अण्णाच आम्हाला म्हणाले होते एकदा, अक्कल नाहीये तुम्हाला, खेळता पण येत नाही. कारण त्यांना असं वाटायचं की आयुष्य हा एक खेळ आहे. हा संघर्ष आयुष्याचा खेळांमध्ये ते खूप चांगलं बऱ्याचदा बोलायचे. खूप छान छान बोलायचे अण्णा असताना. म्हणजे कधी कधी खूप गहन आणि चांगलं बोलायचं. हो खूप चांगलं बोलायचंय. आणि कधी कधी चंद्र जवळ की नेपाळ हा जोक पण आवडायचा त्यांना. काय म्हणजे एकदम असं वरखाली असायचं अण्णा. म्हणजे बघा, कधी कधी पंडित जसराज, बाबूजी, गदिमा आवडायचे. आणि कधी कधी गौरव मोरे आवडायचा त्यांना. खूप अनप्रेडिक्टेबल होते सूर्यकुमार वाचला. काय 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 रे? सूर्यकुमार वाचला म्हणजे? नको नको. कोण म्हणाल? आता पशा बोलला सूर्यकुमार वाचला. बोलला. मी पण ऐकलं. सूर्यकुमार वाचला हा बोलला. म्हणजे काय? सूर्यकुमार नावाचा काव्यसंग्रह वाचला. त्यांनी वाचला. सूर्यकुमार नावाचा काव्य संग्रह आहे. हो. कोणाचा आहे हा? BCCI. भिसेची आई. भिसेची आई, श्यामची आई तशी भिसेची आई. त्यांनी तो काव्यसंग्रह लिहिलाय. सूर्यकुमार वाचला असं त्यांनी मला विचारलं. पशा
सूर्यकुमार वाचला पाहिजे. हो हो ना वाचणार. तोच वाचवणार आहे सगळं. तो वाचला पाहिजे. तो गेला सूर्यकुमार गेला की गेलं सगळं सूर्यकुमाराचं. तो वाचला पाहिजे, ते महत्वाचं आहे. शेवटी आपण तरी काय करणार. माझी आत्ता इच्छा आहे अण्णा इथे असावेत, पण शेवटी आले देवाजीच्या मना. चल जा जा. राहू दे सम्या, राहू दे. काय होणार शेवटी. काय इक्वेशन आहे. 6 बॉल 22 रन. काय 6 बॉल. आवर रे समय मी निघतो, मला दुःख सहन होत नाही. नाही तू थांब. समय मला दुसरा सोर्स नाही आहे. समय तू थांब. एक 3 बॉल इधर रेंज नाही. हॅलो अरे हॅलो हॅलो. त्याला जवळचा होता ना तो खूप. हॅलो हा आलो. अरे एक मिनिट अर्जंट कॉल. अचानक फोन वाढलात आपल्या घरात. हॅलो अरे हा फोन नाही लावलाय ना. काय रे, कुठे गेले. माहित नाही. सगळ्या अण्णांचे लाडके होते ते. हो जवळचे होते फार. असा वेळ. हॅलो अण्णा हॅलो. अरे सम्या अरे काही किती लास्ट बॉल आहे 3 रन हवे. बाबा हे बाबा थांब. हे बाबा हे नीट करा रे बाबा. नीट बस. मी बसतो. मी घरी असा बसतो. 6 मारला. काय वाटतं पशा जिंकणार का रे. पशा जिंकणार रे. हा ना सूर्यकुमार तळपलाय. ये ना. थांब आप्पा. एक थांब. मारणार तू. अरे घे बाबा. रनअप बिन आमचं प्रेशर का वाढवतो. हे करू नको. असं हलू नका. अरे हे मध्ये ते गोल गोल काय होतं रे. काय बफरिंग बिफरिंग नको रे. हे बघ दिसतंय. भाई थांब भाई. अरे यार हे जाहिराती बिराती जाम टेन्शन. लाईट स्ट्रॅटेजी डिस्कस करून राहिले रे. हे बघायला आलं तर इकडे बघा ना. इकडे काय इकडे या आप्पा. किती बॉल किती पाहिजेत. लास्ट बॉल आहे आणि 4 रन पाहिजे जिंकायला. मॅच बघताय. मॅच बघायला आलाय तुम्ही बाहेर. शेवटचा बॉल. टाइम प्लीज घेऊन एक बघून मग पुढे कंटिन्यू करू. दुखवताय रे आपल्याला. दुखवताय. हो पण एक बॉल. अण्णाला पण आवडायचं क्रिकेट. आज असताना अख्खी चाळ गोळा करून बसला असता घरात. ठीक आहे आपण नंतर ऐकू तुमचं. एक बॉल. सम्या आपल्या घरात लावूया का मॅच. अण्णांच्या आत्म्याला बरं वाटेल रे. एकच बॉल राहिला बाबा. ये और ये आखिरी गेंद भारत को जीतने के लिए. एक गेंद में 3 रनों की आवश्यकता. सूर्य कुमार यादव ऑन क्रीज. देखते हैं क्या होता है. और ये शानदार चौका और जिंकलो रे अण्णा. अरे अण्णा मॅच जिंकलो रे अण्णा. अण्णा अण्णा मॅच जिंकलो. अण्णा रे. अण्णा गेला. जोरदार जिंकलोय आपण मॅच. शेवटचा 4 म्हणजे कडक होता. प्रत्येक पंच स्टेडियमच्या
वा वा वा, ला जवाब. सम्या, कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस या वाक्याला आजच्या काळात अर्थ आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तू आहेस. टेरिफिक. म्हणजे इतक्या सिरियस विषयावरचं इतकं हिलेरियस स्किट तुम्हीच करू जाणे आणि तुम्हीच ते करू शकता. प्रत्येकाची कॅरेक्टरायझेशन इतकी बाप होती. पशा कमाल केलीस तू, कमाल. म्हणजे तुझ्या येण्यापासून ते शेवटपर्यंतचा तुझा जो ट्रान्सफॉर्म जो झालास तू, ते ला जवाब होतं, ला जवाब. श्याम्या, कमाल कमाल. म्हणजे तुझ्या टकलाचा इतका उत्तम वापर की गोस्वामी सर, गोस्वामी सरांचं वा वा, कमाल. फॅन्टॅस्टिक. ब्युटिफुली काय म्हणूया मॅनेज स्किट होतं. फार मजा आली. वंडरफुल एक्सपिरियन्स. टेरिफिक. सई, अशक्य परफॉर्मन्स होता. बने, मी तुला असं म्हणेन की शोकसभा और तुम्हारे बिना कभी नाही. कभी नाही. मजा आली. ईशा, मस्त. मला असं वाटतं की तुझं टायमिंग आता खूपच दिवसेंदिवस कडक होत चाललंय. आजचं पण भन्नाट होतं टायमिंग. पीपी मस्त, मजा आली. मंडळी, फिल्डर पाड्याचा बच्चन गौरव मोरेनं आज सिंगर बनून गाण्यातून आपलं मन जिंकण्याचा चंगच बांधलाय. बघूया तो आपलं किती मन जिंकू शकतोय ते. हॅलो 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 लेडीज अँड जेंटलमॅन. हॅलो माइक चेक. हॅलो माइक चेक. 1 2 3 4 1 2 3 4. हॅलो एव्हरीवन. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाड़ा. हाय गाइस, हाय. आज की शाम आप जैसे खूबसूरत लोगों के नाम. किसी ने कहा है कि हर शाम के बाद एक सुबह की किरण आती है, नई उम्मीद लेके आती है. और ये गाना, ये नगमा आप जैसे खूबसूरत लोगों के लिए. भारी गातेस बरं गायलं ना. भारी गातेस. थँक्यू. एक नंबर. टेबल नंबर 2 कडून 50 रुपये आले तुला. 50 फक्त? जास्त दिले असतील तू ढापले असशील. मी कशाला टापू? याच्यापेक्षा जास्त टिप मिळते मला. जास्त नाकात बोलू नको. जा गरम पाणी घेऊन ये. जा, कसं शेकायचं मला. जास्त मला म्हणतात जा गरम पाणी घेऊन ये. जाऊ दे ना ती. आजचा दिवस महत्वाचा आहे बरं का. कसं काय? लक्षात ठेव, आज आपल्याकडे मोठे बिझनेसमॅन येणार आहेत. डिकोस्टा अँड फर्नांडिस. डिकोस्टा अँड फर्नांडिस? जनरली मल्होत्रा कपूर अँड कपूर असं असतं ना. डिकोस्टा अँड फर्नांडिस हे कसं काय आहे? अरे 2 मालक आहेत ते, डिकोस्टा अँड फर्नांडिस. अच्छा अच्छा अच्छा. असं आहे. पीटर डिकोस्टा आणि त्याची बायको जेनिफर फर्नांडिस. मॅनेजर, डिकोस्टाची बायको फर्नांडिस कशी काय असेल? अरे काय, मुळात तो डिकोस्टा चिपळूणचाच आहे. चिपळूणचा? त्याचे बाप जाते मोरे आणि मग फर्नांडिस कसं काय? काय झालंय, त्यानं जेनिफर बरोबर लग्न केलं. घर जावई झाला, सगळी संपत्ती स्वतःची, आणि आता मोठा बिझनेसमॅन झालाय. अच्छा, असं आहे. असं आहे. ते इकडे येणार आहेत? ते इकडे येणार आहे. त्याच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. आज कडक झालं पाहिजे गौऱ्या. मैनेजर, आप टेंशन मत लीजिए. ऐसा गाऊंगा क्यों घूम जाएंगे. $2 crore, only 2 crore. Share marketing dealing, no, is small amount, यार. कमीत कमी 50 करोडच्या वरती असेल तर मला फोन कर प्लीज यार. Yeah, no, yes. Thank you. Jennifer, take this. Oh, what? Switzerland. This take or this company. I'm dealing for there. Yeah, thank you. Jennifer, sit down. My darling Jennifer, sit down. So, ladies and gentlemen, today's our 25th wedding anniversary. Oh, wow. Wow, sir. Let's enjoy party. Congratulations, sir. Thank you. Manager. Yes. Manager, come on. Yes. Nice ambience. Ambience. हम फास्ट हैं वो. Manager. Yes. Manager, come on. Yes. Nice ambience. Ambience. हम फास्ट हैं वो.
sir. Thank you. Take this. Thank you, sir. Thank you. Sir. Thank you, sir. Oh my God. Good job. Sir. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. Yeah. My darling Peter. Yeah, Jennifer. Peter. Jennifer. तू आपल्या स्पेशल डेला इथे घेऊन आला मला. माझं फेवरेट हॉटेल आहे. 5 स्टारचा कंटाळा आला होता मला. थँक्यू पीटर. मॅनेजर मला वाटलं बेरिंगचं डेअरिंग हे एकट्यानेच केलंय पण आज आपण सगळेच खतरनाक खिलाडी आहे. पीटर. Jennifer. Peter, I'm so lucky. I have a husband like you. Jennifer, today I'm happy. आज आपण आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस सेलिब्रेट करायला इथं आलो आहे. नाईस, फॅन्टास्टिक. Yeah. Congratulations, sir. Congratulations. Yes. Congratulations. Thank you. Peter. Jennifer. Yes, Peter. बघता बघता 25 वर्ष होऊन गेले. Oh my God. तरी आपण किती यंग आहोत ना अजून. जेनिफर. येस पीटर. तुझ्यामुळे यार, तुझ्यामुळे. आय लव्ह यू. ए सिंगर. कम ऑन यार. एक सुंदर गाणं गा. ओके. आणि हा माहौल बनवून टाक. यस सर. तुमच्यासाठी काय पण सर. सर आज की शाम आप दोनों के नाम तो ये रहा सदाबहार नगमा आप दोनों के लिए. सुन बेलिया शुक्रिया मेहरबानी तू कहे तो नाम तेरे कर सारी जवानी. तू कहे तो नाम तेरे कर दू सारी जवानी. Shut up your mouth! Jennifer, what happened? Why are you crying? Please tell me why are you crying? मॅनेजर मला वाटतंय अख्ख्या वर्षभराच्या इंग्लिशचं मागते आजच फेडणार आहे. Why are you crying? Please tell me, please. पीटर मला मम्मी पप्पा आठवला. Oh my God. या गाण्यामुळेच ते पडला होता. पप्पा कुठं पडला होता? नो मॅन. माय डॅड जॅक फर्नांडिस अँड माय मॉम जिल फर्नांडिस ते आरकेची पोच करत हिल वरती गेले होते. अशी पोच केली होती. तर माझी मम्मा आहे ना माझ्यासारखीच हेवी होता ना. ती पप्पांच्या हातावर अशी रेंगली होता तर पप्पा स्विंग करून खाली पडले. मग मम्मी पण पडली. अच्छा म्हणजे जॅक अँड जिल वेंट टू द हिल हे गाणं तुमच्या मम्मी पप्पावरनं बनलंय. Don't shout out loud. Don't shout out loud, please. काय बोलो shout out loud. Shut up. सर मॅडम प्लीज रडू नका ना. मी ना खूप चांगलं गाणं गाईन आता. मला सांगा तुमच्या आवडीचं गाणं कुठलं आहे? कबूतर जा जा जा. वाह 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 क्या गाना है. कबूतर जा जा जा. मैंने प्यार किया फिल्म का गाना कबूतर जा जा. पाणी दे पाणी. मॅडम जरा पाणी पितो जरा. पाणी दे. काय ऍक्च्युली माय थ्रोट इज गोइंग डाऊन. ओके सर दॅट्स वाय आय यू नो वॉट हॉट वॉट आलं पाणी. ओके. काय प्याला माझा काय प्याला. कुठली भाषा? कुठली भाषा? गरम गरम पाणी प्यायला जीप. त्याच्यापेक्षा गाणं म्हण की. अरे जीप जीप गरम पाणी गाणं म्हण. Please sing the song, my Jennifer. Please. Thank you. Come on, Thank you. कबूतर जा 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 कबूतर जा जा जा. पहली प्यार की पहली चिट्ठी साजन को कबूतर जा. यहाँ का मौसम बड़ा हसीन है फिर भी जानू रात. सिंगर टोनी अंकलला का चिडवतोस तू? अरे कोण टोनी अंकल? इथं माझी टोनी अंकल सुनले त्याचं काय करताय? माय गॉड. अरे टोनी अंकल तो तुझ्यासारखा बोबडा आहे. का चिडवतोस तू प्लीज? अरे मी नाही तो गरम गरम पाणी माझ्या तोंडावर दिलं मी काय करणार. असं झालं माझं. माय गॉड. पीटर तू माझा सगळा मूड खराब केलाय. मला इथे थांबायचंच नाही. Wait a moment. क्या बात है. जबरदस्त परफॉर्मन्स. व्हेरी एंटरटेनिंग. सो
क्रेझी परफॉर्मन्स होता. गौऱ्या, मला असं वाटतं की या मंचावरती आमिरला हतबल करणारा तू एकमेव आहे. गौऱ्या, तू भन्नाट आहेस. तुझा कॉन्फिडन्स भन्नाट आहे. डिकोस्टा अमेझिंग. आय डोंट हॅव वर्ड्स. म्हणजे तुमच्या कॉन्फिडन्सला माझा त्रिवार सलाम आहे. मोरे, फार भारी. वने, तू पण तुझा परफॉर्मन्स मोरेंमुळे खूप एन्जॉय केला असे दिसत होतं. मजा आली. आम्ही खो खो हसलो. थँक्यू. मंडळी, हास्याच्या या पंक्तीत भेट होतच राहणार आहे, तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार.